कशी आहे? छान आहे. फक्त लांबूनच बघून छान आहे म्हणणार आहेस का? तुला होईल नाही? आवडली ना तुला? हो. मग तुझ्या चेहऱ्यावर सरप्राईजचा आनंद का दिसत नाही? अरे तसं काही नाहीये. गेले काही दिवस इतक्या गोष्टी घडतायत ना की अजूनही मी त्याच शॉकमध्ये. तुला त्यातून बाहेर काढण्यासाठीच मी हे सरप्राईज प्लॅन केलं होतं. पण परत एकदा कपिलने येऊन तुझा मूड घालवला. सौरभ, तू मला इथे का घेऊन आलास? म्हणजे ही रिंग तू मला गाडीमध्ये किंवा ऑफिसमध्ये आपण दोघं असतानाही देऊ शकला असतास. कम ऑन गौरी, मला तुला चांगल्या रोमॅन्टिक ठिकाणी ही रिंग तुला द्यायची होती, ती सुद्धा अशी सरप्राईज करू. तुला आवडली नाहीये का रिंग? नाही आवडली ना. मग घालून बघ ना कशी दिसते. अरे छानच दिसेल ती. हो पण घालून तर बघ. पण तू साखरपुड्यासाठी आणलीस ना, मग तेव्हाच घालीन ना. साखरपुड्यासाठी मी वेगळी आणीन. तू आणशील, पण ही रिंग मी आता घातली तर मग साखरपुडा कशाला करायचा इतक्या सगळ्या लोकांना बोलवून? आणि साखरपुड्याच्या अंगठीचं महत्व त्याच दिवशी असतं. बर चल निघूया का आता? खूप वेळ झालाय. काम पेंडिंग आहेत. हे ठेव. निघूया. ए श्रेया, तू नको ना असं वागूस, तू नको ना चिडूस प्लीज. अरे जी आप और श्रेया बीबी उधर से निकला ना तो मैंने क्या देखा मालूम है साहब जी? वो सौरभ है ना, सौरभ, वो गौरी मैम साहब को रिंग अंगठी दे रहा था. मग घातली का तिने? नहीं 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 नहीं, अरे वो बोल रहा था कि घाल तू रिंग बोटात, घाल तू रिंग बोटात, लेकिन मैम साहब बोला नहीं, जो जिस दिन करना चाहिए ना उसी दिन करना चाहिए. यस, बघितलं कपिलला ना, तिला स्वतःला पण अंगठी घालायची नाहीये, तिला साखरपुडा करण्यात इंटरेस्ट नाहीये. हो पण तिला नाही ना समजत हे. तिला आता कोणीतरी हे समजवायला हवं की हे सगळं इंटरेस्ट नसताना मनाविरुद्ध रागाच्या भरात करतेस. तिनं आत्ता काहीतरी हा असा निर्णय घेतला ना तर आयुष्यभराचं नुकसान होईल तिचं. पण हे तिला सांगणार कोण? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.